छत्रपती संभाजीनगरात सध्या महानगरपालिकेच्या गणितांची जुळवाजुळव सुरू आहे। आता संभाजीनगर महानगरपालिका म्हणजे शिवसेनेचा पाया, हा इथला इतिहास ज्यांना ठाऊक आहे त्यांना अगदी तोंडपाठ आहे। पण यंदाचं चित्र तसं दिसत नाही। ठीक आहे, शिवसेना दुभंगली, 2 गट पडले, सगळं मान्य आहे। पण आता इथे पर्याय काय उरतो? तर जे उरले आहेत निदान त्यांनी तरी आपल्या आपल्या अस्तित्वासाठी इथं लक्ष द्यावं। यात उबाठा गटाला थोडे एक्स्ट्रा मार्क्स द्यावे लागतील, कारण निदान ते काही करत नसले तरी हातपाय तरी मारत आहेत। पण सध्याला 2 शिवसेनेची तुलना केली तर शिंदे गटाकडे जरा जास्त ताकद आहे। मात्र त्यांची हीच ताकद अंतर्गत वादामध्ये दुभंगली आहे। एका बाजूला असं गणित आहे की जुन्या निष्ठावान नेत्यांना सन्मान मिळायला हवा, दुसऱ्या बाजूला अशी अपेक्षा आहे की पक्षाला ताजं रक्त आणि नव्या तंत्राने सत्ता उभं करायची गरज आहे। पण खरंच आजच्या घडीला हे नवं तंत्रज्ञान तितकं महत्त्वाचं आहे का, की ते जुन्या नेतृत्वाच्या आधाराशिवाय संभाजीनगरची महापालिका गाठू शकणार? अर्थात आपण बोलत आहोत आमदार संजय शिरसाट आणि राजेंद्र जंजाळ यांच्यातील वादावर। हे बोलणं गरजेचं आहे, कारण निवडणूक तोंडावर असताना जिथं भाजप आणि उभाटासारखे पक्ष जुनी खोडं आपल्या पक्षात रुजवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, तिथे शिंदे गट मात्र जंजाळ यांच्यासारख्या मोठ्या अनुभवी नेतृत्वाला पिचच्या बाहेर ठेवू इच्छित आहे। कारण या संघर्षात राजेंद्र जंजाळ यांची भूमिका इतकी साधी नाही की त्यांना फक्त व्यक्ती म्हणून पिंजऱ्यात बंद करून टाकायचं। त्यांचा इतिहास, त्यांचं काम आणि ग्राउंडवरचा प्रभाव या सर्व गोष्टी विचारात घ्याव्या लागतील। याच पार्श्वभूमीवर राजेंद्र जंजाळ यांना का आणि कसं बाजूला केलं जात आहे, या निर्णयाचा फायदा कुणाला होऊ शकतो आणि छत्रपती संभाजीनगरच्या महापालिकेवर हा सगळा संघर्ष कसा फटका टाकेल, यावर सविस्तर विश्लेषण करूयात। नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र। तर बघा, छत्रपती संभाजीनगरमध्ये अशी अवस्था आली आहे की राजकीय नातेसंबंध आणि सत्ता वाटप यांच्यातील सूक्ष्मतान आता सार्वजनिक वादात रूपांतरित झाला आहे। राजेंद्र जंजाळ हे नाव अनेकांना ओळखीचं असून त्यांची कारकीर्द स्थानिक राजकारणात पद्धतशीर आणि धडकदार आहे। विद्यार्थी संघापासून ते जिल्हाप्रमुख पदापर्यंतचा प्रवास, उपमहापौर पदावरून सार्वजनिक कामे करणे, गणेश उत्सव समितीचे अध्यक्ष आणि मराठवाडा म्हाडा चेअरमन पदाचा अनुभव, हे सगळं त्यांच्या एकसंध मेहनतीनं केलेल्या कामाचं द्योतक आहे। त्यांनी स्थानिक पातळीवर केलेल्या कामात एक वेगळा ठसा उमटवला आहे। सभागृह नेते आणि उपमहापौर म्हणून त्यांनी प्रशासनाची चुणूक दाखवून दिली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अभिमान वाढवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि शहरातील कामांसाठी घेतलेली अंमलबजावणी हे त्यांच्या कार्यशैलीचे ठळक नमुने आहेत। पण राजकारणामध्ये जेव्हा सत्ता बदलते किंवा नवीन चेहरे येतात तेव्हा जुन्या नेत्यांच्या जागा धोक्यात येतात। हे सध्या राजेंद्र जंजाळ यांच्या बाबतीत घडताना दिसून येत आहे। शिंदे गटात सुरू झालेल्या वाढत्या महत्त्वाकांक्षांमुळे, नवीन महत्त्वाचे नेते आणि केंद्रस्थानी असणाऱ्या पालकमंत्र्यांच्या कार्यपद्धतीमुळे राजेंद्र जंजाळ स्वतःला निर्णय प्रक्रियेतून वगळले जाण्याची भावना व्यक्त करतात। हे वगळलं जाणं फक्त व्यक्तिगत अपमान नाही, कारण जिल्हाप्रमुख म्हणून जंजाळ यांचं नेटवर्क, कामगारांचा आधार आणि गल्ल्यागल्ल्यातील पकड यामुळे त्यांच्या वेगळ्या वाटेने पक्षाला फायदा आणि तोटा दोन्ही होऊ शकतो। त्यामुळे जेव्हा ते माध्यमांसमोर उभे राहून म्हणतात की मला विश्वासात घेतलं जात नाही, तेव्हा ते केवळ भावनिक सूचक नव्हे तर एका मोठ्या राजकीय अर्थाच्या सूचनेसारखे आहे। याच पार्श्वभूमीवर शिरसाट जंजाळ वाद म्हणजे 2 राजकीय विचारसरणीतील भांडणं आहेत। संजय शिरसाट यांची भूमिका जिथे हुकमी एक्का म्हणून दिसते, तिथे त्यांच्या हातातील सरकारी साधनं आणि स्थानिक नेटवर्कचा प्रभाव मोठा आहे। निवडणुकीच्या तोंडावर शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली काही बैठकांमध्ये निर्णय घेण्यात आले आणि राजेंद्र जंजाळ या बैठकीतून बाजूला राखले गेले, अशी भावना त्यांनी व्यक्त केली। हेच कारण आहे की जंजाळ यांनी थेट माध्यमावर तक्रार उचलली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही बाब मांडली। त्यामुळे हा संघर्ष आता फक्त वैयक्तिक नव्हे तर पक्षातील सत्ता वाटप आणि रणनीतीवरचा प्रश्न बनला आहे। इथे एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे विमानतळावरील भेट, जिथे दोन्ही नेते उपस्थित होते, पण समोरासमोर येण्याऐवजी एक छोटीशी परंतु निर्णायक चर्चा झाली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा वाद सोडवण्याची जबाबदारी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडे दिली। या निर्णायक क्षणाने दाखवले की हा वाद किती गंभीर आहे, कारण मध्यम मार्ग आणि तात्पुरती शांतता पुरेशी नाही। आता ऑपरेशन करायला हवं अशी भावना आहे आणि या ऑपरेशनचा परिणाम जंजाळ यांच्या राजकीय भविष्यावर किती भारी ठरेल हे आता काळच ठरवणार आहे। राजेंद्र जंजाळ हे एकतर युद्धवीर आहेत। त्यांच्या प्रोफाईलमध्ये हिंदुत्वाची निष्ठा, संघर्षाचं धाडस आणि स्थानिक समुदायासाठी केलेलं कार्य दिसून येतं। 7 वर्षांपूर्वी राजाबाजार दंगलीत त्यांनी समोर येऊन हिंदूंना रक्षण करण्याचा दावा केला, तरी त्यांच्यावरच दंगली पेटवण्याचे आरोपही समोर आले। राजकीय जगतात अशा प्रकारच्या घटनांमध्ये दोन्ही बाजूंचे दावे असतात। एका बाजूने राजेंद्र जंजाळ यांचे बळकटीचे आणि धैर्यशील योगदान स्मरणात ठेवतात,
तर दुसऱ्या बाजूनं त्यांच्यावर लागलेल्या आरोपांना जितका कव्हर दिला जाऊ शकतो तितकाच आवाज उठवला जातो. मात्र जनतेसमोर त्यांची प्रतिमा ही नवी नव्हे, पण प्रामाणिक अशी आहे. उच्च शिक्षित, भ्रष्टाचारापासून दूर आणि कट्टर हिंदुत्ववादी म्हणून ओळख. आता समजून घ्या की राजेंद्र जंजाळ ज्या मार्गे जातात त्याचा महापालिकेच्या निकालावर किती प्रभाव पडू शकतो. संभाजीनगरची सत्ता जर त्यांच्या हातून निसटली आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर भाजपला केवळ एक नेता मिळणार नाही, तर संपूर्ण ग्राउंड नेटवर्क आणि काही नगर प्रभागांची गणिती ताकदही मिळून येईल. भाजप सध्या शहरात आक्रमक चेहरा म्हणून राजेंद्र जंजाळ यांचा पक्षप्रवेश करून घेण्याची योजना आखत आहे आणि काही नेते आणि कार्यकर्तेही राजेंद्र जंजाळ यांच्या पक्षात येण्याची शक्यता व्यक्त करतात. या बदलामुळे विद्यमान इच्छुकांना पक्षाच्या आंतरिक समतोलाला आणि तिकीट वितरणाच्या आराखड्याला मोठा फेरबदल लागू शकतो, ज्यामुळं जंजाळ यांच्यावर दबाव आणणे, त्यांना विश्वासात न घेणे किंवा त्यांना हरवण्याचा प्रयत्न याचा परिणाम म्हणून शिंदे गटाला या महापालिकेतच परावृत्त होण्याची भीती संभावते. पण आणखी एक अंग आहे. शिंदे गटाभोवती असलेल्या नव्या नेत्यांची तगडी ताकद आणि त्यांचा अनुभव हे मुरब्बी राजकीय शास्त्र सुदृढ करतात. नेमके प्लॅन, तिकिटांची वाटणी, उमेदवारांची निवड आणि संघटनात्मक कामकाज यांचा सांघिक अनुभव शिरसाट यांच्यासारख्या नेत्यांच्या हातात आहे. त्यामुळे जंजाळ यांचा दबाव जर कमी केला गेला आणि नव्या नेत्यांना महापालिकेची नियंत्रण शक्ती दिली गेली तर शिंदे गटसुद्धा मजबूतीने उभा राहू शकतो. हा एक पर्याय आहे, परंतु लोकशाही व भावनांचं गणित हे अनिश्चित असतं. जुन्या नेत्यांची नाराजी आणि समर्थकांचा मूड यांचा विचार केला तर गोष्टी ताणतणावाच्या टप्प्यावर सहज जाऊ शकतात. ही सगळी रचना फक्त संभाजीनगरपुरती मर्यादित नाही. राज्यातील महायुतीच्या समीकरणावर आणि पुढच्या विधानसभा महानगर निवडणुकांच्या पॅटर्नवरतीही याचं प्रतिबिंब पडेल. तर राजेंद्र जंजाळ यांच्यासारखे नेते भाजपकडे गेले तर महायुतीत आणखी फूट येण्याची शक्यता वाढेल. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तिकिटांच्या वाटपामुळे आणि उमेदवारांच्या निर्णयामुळे स्थानिक राजकारणाच्या नकाशात मोठा बदल होऊ शकतो. म्हणजे बघा, राजेंद्र जंजाळ अगदी सुरुवातीचे निष्ठावंत नेते. जेव्हा बंड झालं त्यावेळी सगळे पदाधिकारी सावधगिरी बाळगून होते. मात्र जंजाळ यांनी पूर्णपणे शिंदेंना निवडलं. इथल्या शिंदे गटाला उभारी देण्यासाठी कार्यरत राहिले आणि आज जेव्हा निर्णयाची वेळ येते, पक्षाच्या बैठकी घ्यायची वेळ येते, तेव्हा शिरसाट यांनी आपल्या मुलीला पुढे करून त्या बैठकी घेतात. तेव्हा राजेंद्र जंजाळ यांच्यासारख्या अनुभवी नेतृत्वाला ते न पटणं साहजिक आहे, कारण इतक्या वर्षांचे त्यांचे कष्ट त्यामागे लपलेले आहेत. त्यामुळे नेमकं शिरसाट यांच्या मनात चाललंय तरी काय? जंजाळ यांनी पक्षाची एकनिष्ठ राहण्याची गोष्ट केली खरी, पण शिरसाटांच्या वेगवेगळ्या चालीपुढं ते हात टेकवत वेगळा रस्ता निवडणार का? कमेंटमधून नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.